जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। नवरात्रीचे उपवास सुरू झाले आहेत, मग उपवासासाठी शुद्ध शेंगदाण्याचं तेल घरात आणले आहेत का? मी तर आणले आहे एम प्रकाश ऑइलचे शुद्ध शेंगदाण्याचं तेल। पोषण आणि स्वास्थ्याचा उत्तम संगम, 100% शुद्ध आणि नैसर्गिक तुमच्या नवरात्रीच्या प्रत्येक रेसिपीसाठी योग्य। तर मग आजच आणा एम प्रकाशचे शुद्ध शेंगदाण्याचं तेल। तर मग आजच भेट द्या एम प्रकाश ऑइल इंडस्ट्रीज अधिकृत आउटलेट, शेळके कॉम्प्लेक्स, कर्जत राशीन रोड, भांडेवाडी, जिल्हा अहिल्यानगर। देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्ताने देशभरामध्ये सुरू असलेल्या सेवा पंधरवडा कार्याअंतर्गत ऊन, वारा, पाऊस, वादळ आणि कोरोनासारख्या महाभयंकर साथीच्या आजारामध्ये देखील जीवाची पर्वा न करता सरकार, प्रशासन आणि जनतेमध्ये वास्तव भूमिका मांडून समन्वय करून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे व लोकशाहीचा चौथा स्तंभ समजले जाणारे पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांना संरक्षण मिळावे म्हणून प्रबोधनकार, क्रीडा व सांस्कृतिक ग्रामीण सेवा भावी प्रतिष्ठान कर्जत यांच्या वतीने पत्रकारांचा 10 लाख रुपयाचा अपघाती विमा उतरवण्यात आला आहे। या कार्यक्रमाचं आयोजन आणि पुरस्कर्ते आहेत सचिन पोटरे, जे जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे आहेत अहिल्यानगरचे, आणि प्रबोधनकार, क्रीडा व सांस्कृतिक ग्रामीण सेवा भावी प्रतिष्ठानचे अध्यक्ष। याशिवाय यावेळी नगराध्यक्षा रोहिणी पाटील याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते। यामध्ये पोस्ट विभागाचे अधिकाऱ्यांनी देखील यावेळी उपस्थित होते। वेगवेगळ्या प्रकारचे हॉस्पिटल आमच्या, त्याचबरोबर या विम्याअंतर्गत ज्या फिजिकली मोडतोड होईल, कशा पद्धतीने चालत असताना तुमच्याकडे एखादं काम करत असताना तुम्ही पडलात, गाडीवरून पडलात, फरशीवरून पडलात, किंवा कशा प्रकारे मोडतोड जर झाली तर ही सर्व प्रकारची मोडतोड या विम्याच्या अंतर्गत या ठिकाणी ते पण आहे। तर अतिशय स्तुत्य उपक्रम आहे। आम्ही या सर्वप्रथम तुमच्या सर्व पत्रकार बांधवांचं आमच्या कर्जतचे पोस्ट मास्तर, चौधरी मास्तर, त्याचबरोबर सर्व स्टाफच्या वतीने या ठिकाणी तुमचं सहर्ष स्वागत करतो। त्याचबरोबर माननीय सचिनजी पोटरे यांचं मनापूर्वक अभिनंदन असं करतो की निश्चित स्वरूपामध्ये पत्रकारांच्या नेहमी ते मागच्या वर्षी पण त्यांनी केला होता, त्या वर्षी पण ते त्या ठिकाणी उपक्रम राबवत आहेत। आमच्याशी संपर्कात राहून त्यांनी जरी हा उपक्रम तुम्हाला छोटा वाटला तर त्याचा आउटकम खूप मोठा आहे। याचा अर्थ असा की गोष्ट एकदम छोटी वाटते विम्याची, परंतु आज प्रत्येक माणसाला विम्याची गरज आहे। या ठिकाणी विमा असणे हा खूप गरजेचा, अत्यंत महत्त्वाचा घटक, अविभाज्य घटक बनलेला आहे। आणि या विम्याच्या माध्यमातून, पोटरे सरांच्या माध्यमातून निश्चित स्वरूपामध्ये तुम्हाला एक चांगल्या प्रकारचं कव्हर या ठिकाणी मिळणार आहे। आजपासून तुम्ही हा विम्याचा कालावधी 1 वर्ष असणार आहे। माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबवला आहे। तुमचा रिन्युअल देखील पुढच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला करता येईल त्या रिन्युअलचा। अशा प्रकारे या अपघाती विम्याचे फायदे आहेत। तर सर्वांना आम्ही आवाहन करतो, तुमचे फॅमिलीतले जे काही मेंबर असतील त्यांचाही उतरून घ्या। पोस्ट ऑफिसमध्ये ही स्कीम चालू आहे पोस्ट ऑफिस। तर पोटरे सरांना विनंती करतो की तुम्ही अजून देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आपण आज सेवा पंधरवडा कार्यक्रमाच्या अंतर्गत या ठिकाणी जे आपले पत्रकार बांधव आहेत, जे नेहमी ऊन, वारा, पाऊस, वादळ आणि कोरोना सारख्या गंभीर साथीत सुद्धा त्यांनी काम केलं, आपला जीव धोक्यात काम केलं, अशा सर्व पत्रकारांना विमा कवच मिळावं, त्यांनाही एक संरक्षण असावं, या दृष्टीने आज माननीय नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आपण या ठिकाणी त्यांचं 10 लाख रुपयाचं अपघाती विमाचं एक संरक्षण कवच आपण देत आहोत। भारतीय जनता पार्टी आणि प्रबोधनकार, क्रीडा व सांस्कृतिक ग्रामीण सेवाभावी प्रतिष्ठान यांच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। या कार्यक्रमासाठी कर्जतच्या नगराध्यक्षा रोहिणीताई गुले, त्याचबरोबर नगरसेवक रवींद्र सुपेकर, या विभागाचे पोस्टाचे पोस्ट मास्तर श्री चौधरी सर आणि सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित राहिले। खरं तर 22 जुलैला आपण देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसाच्या निमित्त आपण हा कार्यक्रम केला होता। मागच्या वर्षी हा गॅप पडला, परंतु
देवेंद्र नंतर परत नरेंद्र, म्हणजे महाराष्ट्रात देवेंद्र आणि देशात नरेंद्र, अशा या परिस्थितीत माननीय नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा पत्रकारांसाठी हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला. आपण सगळ्यांनी वेळात वेळ काढून उपस्थित राहिला. त्याचबरोबर माझे सहकारी भटकळमुक्त भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष गणेशजी पालवे, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे माजी तालुका सरचिटणीस पप्पू शेठ दोदाड आणि पत्रकार सगळे मित्र हे सगळे उपस्थित राहिले. त्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आणि आपण पाहिलंय नरेंद्र मोदींचं ज्या पद्धतीने काम चाललंय, गेली 11 वर्ष ते या देशाच्या पंतप्रधान पदावर विराजमान आहेत आणि एक निष्कलंक, पारदर्शी आणि देशाला, आपल्या भारताला विश्वगुरु करायचं त्यांचं स्वप्न आहे आणि ते स्वप्न लवकरच त्यांचं साकार होणार आहे. अशा नरेंद्र मोदी साहेबांना मी माझ्या वतीनं, इथल्या माझ्या प्रतिष्ठानच्या वतीनं, माझ्या सहकाऱ्यांच्या वतीनं आणि पत्रकारांच्या वतीनंही मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आई जगदंबा सद्गुरू गोदड महाराज त्यांना उदंड व निरोगी आयुष्य देव, या भावना मी व्यक्त करतो. आणि या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्त प्रबोधनकार कला व क्रीडा संस्थेच्या वतीनं आणि या संस्थेचे संस्थापक भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष सचिन पोटरे यांच्या माध्यमातून आज पोस्टाच्या आकत्रित्या सर्व पत्रकारांचा विमा काढण्याचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या कर्जत नगरपंचायतच्या नगराध्यक्षा रोहिणीताई मॅडम, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे पोस्टाचे पोस्ट मास्टर चौधरी सर, नगरसेवक रवीजी सुपेकर, आमचे सहकारी गणेशजी पालवे, त्याचबरोबर सर्व पत्रकार बांधव. खरं तर देशाला पंतप्रधान आणि नेता कसा असावा हे संपूर्ण जगाला दाखवून देण्याचं काम नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर वाढदिवस देखील कसा साजरा करावा हे देखील या वाढदिवसाच्या माध्यमातून या संपूर्ण देशात त्यांनी दाखवून दिलं की बाबा लोकोपयोगी कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या देशाच्या नेतृत्वाचा वाढदिवस साजरा केला जावा असा संकल्प केला. आणि हे खऱ्या अर्थानं सचिन भायक्षित वंचित घटकासाठी असेल तर ते वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम हे राबवतच असतात. मात्र पंतप्रधान असतील, या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील, यांचा वाढदिवस देखील ते त्याच पद्धतीने साजरा करतात. कुठलाही बंपतबाजी किंवा कुठलाही उतावळपणा न करता लोकांना आणि समाजाला कामाला येईल अशा प्रकारचं काम हे त्यांच्या स्तुत्य उपक्रमातून ते जगाला दाखवत असतात. आज देखील तशाच प्रकारचा हा उपक्रम आहे आणि सर्व पत्रकार बांधवांना 10 लाखाचं जे विम्याचं कवच आहे ते या माध्यमातून मिळणार आहे. मी या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि असा स्तुत्य उपक्रम पुढील काळात देखील त्यांनी सचिन भाई पोटरे यांनी राबवावा अशी या ठिकाणी त्यांना विनंती करतो आणि थांबतो. सर्व पत्रकार मित्र, तुमचे पोस्ट मास्टर यांना त्यांचं स्वागत करतो. पंतप्रधान मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जो मोठ्या सरांनी जो कार्यक्रम घेतलेला आहे किंवा 10 लाखाचा विमा, तर ही जी स्कीम आहे ते पत्रकार बांधवांना विनंती करतो की ही जास्तीत जास्त तुम्ही व्यापक करावी तुमच्या पत्रकारी याच्या दृष्टीतून. आणि पोस्ट ऑफिसचे समजा आधार, आज आम्ही आधार कॅम्प दुर्गावला ठेवलेला आहे, तर असाच आधार कॅम्प कुठं कुठे ठेवायचा तुमच्या माध्यमातून आम्हाला कळवलं तर आम्ही त्या ठिकाणी आधार कॅम्पही आयोजित करू. आणि पोस्ट ऑफिसच्या ज्या स्कीम आहेत ते तुमच्या मार्फत जास्तीत जास्त पब्लिश करावेत हे तुम्हाला विनंती. पत्राची पेटी बंद झाली ना ती एक सांगा. सोशल मीडियावरती पत्रपेटी बंद नाही झालेली, जुन्या पत्रपेट्या आहेत तशाच आहेत. सोशल मीडियावर जरा चुकीच्या पोस्ट पडल्या आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या 95व्या वाढदिवसाच्या निमित्ताने देशभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन होत आहे. यात सेवा पंधरवडा म्हणून हा एक कार्यक्रम आहे की जो 15 दिवस आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वेगवेगळे कार्यक्रम त्यात घेण्यात आलेले आहे. आज सकाळी आपल्या औषधीला रुग्णालय या ठिकाणी फळवाटपाचे कार्यक्रम त्या ठिकाणी झालेला आहे. त्यानंतर जोगेश्वरवाडी येथे विद्यार्थ्यांना वह्या पुस्तक वाटप झालेलं आहे. आणि आता आपल्या पोस्ट ऑफिस या ठिकाणी
सचिनजी पोट्रे साहेब यांच्या माध्यमातून आज पत्रकार बांधवांना एक त्यांच्या संरक्षणासाठी विमा हा त्यांचा उतरवण्यात आलेला आहे। हा विमा त्यांचा अपघात झाल्यानंतर त्यांना 10 लाखाचा हा विमा आहे। आपण बघतो की आता अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे, तसेच त्यामुळे हा अतिशय चांगला उपक्रम हा पोट्रे सरांनी या ठिकाणी राबवल्याबद्दल मी त्यांचे प्रथमतः आभार व्यक्त करते। आणि त्यांनी असेच वेगवेगळे कार्यक्रम राबवलेले आहेत, जसे की एक पेड़ माँ के नाम हा देखील आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कर्जत या ठिकाणी राबवलेला आहे। आणि असेच वेगवेगळे कार्यक्रम त्यांनी या पंधरवड्याच्या निमित्ताने राबवावे अशी मी या ठिकाणी त्यांना विनंती करते। आणि मी माझ्या वतीने, माझ्या घुले पाटील परिवाराच्या वतीने, कर्जत नगर पंचायतच्या वतीने आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप महासत्ता होण्याकरता जगामध्ये भारत, हिंदुस्थान जे प्रयत्न करतात ते देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं नेहमी आम्हा पत्रकारांवरती मध्ये एकदा मायेचं पांघरून त्यांनी घातलेलं होतं। थंडीमध्ये ब्लँकेट वगैरे भेट आम्हाला सर्वांना दिलेले होते। त्यानंतर विमा तोडण्याकरता त्यांनी मागच्या वर्षी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधलं, त्यावेळेला खूप चांगलं योगदान दिलं। आज मोदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्तानं त्यांनी आम्हा सर्व पत्रकारांचा 10 लाखाचा अपघाती विमा, खरं तर अपघाती विमा अत्यंत महत्वाचा आहे। धगधगीच्या जीवनामध्ये आम्हाला प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करावं लागतं आणि अशा वेळेला धावपळीमध्ये काही अपघात घडतो किंवा मग अशी गमतीने म्हणतो जाणून बुजूनही अपघात घडवण्यात येतो। एखाद्याची बातमी जर काही टीकात्मक आम्ही जर केली तर एखादा चुकून, पण सचिनजी आमच्यावरती विशेष लक्ष ठेवून असतात आणि खूप छान जरा टाळा एकदा वाजवायचा खूप छान तुम्ही आम्हाला योगदान दिलेलं आहे। त्याबद्दल मी सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो। कर्जत नगरीच्या प्रथम नागरिक, विद्यमान अध्यक्षा सौभाग्यवती या सर्वांच्या वतीने ज्यांनी खूप छान उपक्रम राबवला, आदरणीय सचिन भाऊ पोट्रे या सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। धन्यवाद। तुमच्या सण समारंभासाठी मोठे बँक्वेट हॉल, गार्डन लॉन्स, लग्न, वाढदिवस, इतर कार्यक्रमासाठी परिपूर्ण जागा, 400 लोकांकरिता हॉल व 2000 लोकांच्या क्षमतेचं लॉन, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी आमच्या लकी हॉटेलमध्ये। व्हेज की नॉन व्हेज, तुमच्या आवडीचा प्रत्येक स्वाद आमच्याकडे खास मेन्यू मध्ये। तोंडाला पाणी सुटेल असे स्टार्टर पासून ते स्वीट्स, सगळं काही एका ठिकाणी। आमच्या रूम्स म्हणजे तुमचं दुसरं घर। प्रशस्त जागा, स्वच्छ वातावरण आणि 24 तासांची सोय। इथे थांबलं की प्रवासाचा थकवा क्षणात नाहीसा होतो। आमचा पत्ता अहिल्यानगर, कर्जत, जिओ पेट्रोल पंप जवळ, राशीन रोड, तिरुपती नगर। ठेवणी कायमच्या होतात। ठिकाण योग्य असेल तर म्हणूनच आजच बुक करा आमचं लकी हॉटेल।